नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी अकोला की, जहां मुर्तिजापुर में बौद्ध समुदाय का शांतिपूर्ण निकाला गया मार्च। आगे बात करेंगे कल्याण की, जहां मन से पूर्व विधायक प्रमोद उर्फ राजू पाटिल ने एकनाथ शिंदे और श्रीकांत शिंदे पर साधा निशाना। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। मुर्तिजापुर तालुका में 7 मार्च को बौद्ध समुदाय ने शांतिपूर्ण मार्च आयोजित किया, जिसमें बिहार की बोधगया स्थित महाबोधि महाविहार का प्रबंधन बौद्ध समुदाय को सौंपे जाने की मांग की गई। इस मार्च में शहर और ग्रामीण क्षेत्रों के बौद्ध समुदाय, सामाजिक कार्यकर्ता और विभिन्न संगठनों के सदस्य शामिल हुए। मार्च की शुरुआत बाबा साहब अम्बेडकर चौक से हुई और ये छत्रपति शिवाजी महाराज चौक होते हुए मुख्य सड़क से गुजरी। मार्च का आयोजन धम्म सम्राट चैरिटेबल ट्रस्ट ने किया था और इसके मुख्य आयोजक पूज्य भंते शिलानंद समेत कई प्रबुद्ध बौद्ध नेता थे। इस आंदोलन का उद्देश्य सरकार का ध्यान आकर्षित करना था, क्योंकि महाविहार के प्रबंधन की मांग पर सरकार ने अभी तक कोई निर्णय नहीं लिया है। पुलिस ने मार्च की सुरक्षा के लिए कड़ी व्यवस्था की थी। जेव्हापासून आपल्या हे जे महाबोधी विहार असे 84,000 विहार आपल्याला अशोकांनी बांधून दिलेले आहेत आणि ते अशोकांनी बांधून दिलेले विहार हे कित्येक ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यामधलंच एक महाबोधी महाविहार हे सुद्धा ब्राह्मणाने ताब्यात घेतलेलं आहे आणि डागडुजी केलेले जे विहार आहेत ते अनेक राजांचा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो। त्यांच्या बांधकामातून आपल्याला समजून घेतं की हा त्यांनी बांधलेला त्यांचे डागडुजी समजते। आणि जेव्हा संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांना नमो बुद्धाय, जय भीम। मी भिक्खू धम्मविचयो मुर्तिजापूर या ठिकाणी आज होत असलेल्या या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समानार्थ इथे काढलेल्या मोर्चामधून आवाहन करतोय की या जगभरामध्ये महाबोधी महाविहार हे खूप गाजलेलं विहार आहे, नामवंत विहार आहे, ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाला बोधी प्राप्त झाली। आणि हे महाबोधी महाविहार आज बौद्धांच्या ताब्यात नाही। सर्व धर्मांची जी पण मंदिरे आहेत ते त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहे, म्हणजेच त्या लोकांची तिथे मालकी आहे। पण आम्ही बौद्ध असून आमची पूर्णपणे मालकी महाबोधी महाविहारावर नाही। जो ॲक्ट होता 1949 मध्ये, जो ॲक्ट लागू झाला होता, तो ॲक्ट विरोधी आहे, ब्राह्मणशाही त्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तो ॲक्ट आम्हाला मान्य नाही। त्या ठिकाणी 4 बौद्ध लोक आणि 4 गैरबौद्ध लोक सदस्य म्हणून घेण्यात आले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाही। त्यामध्ये 9ही आमचे सदस्य असावे, ही आमची मागणी आहे। आणि BTMC ॲक्ट रद्द व्हावा आणि महाबोधी महाविहार संपूर्णपणे आमच्या ताब्यात यावं, ही आमची आज इथून मागणी आहे। जर शांततेने झालेली ही मागणी तुम्ही पूर्ण केली नाही तर शासनाला असं आम्ही आवाहन करतोय की हे जे आमचं आंदोलन आहे ते उग्र होईल आणि आम्ही बुद्धगयापर्यंत या आंदोलनाला सोबत घेऊन जाऊ। सर्व लोकांना आम्ही सोबत घेऊ। मुर्तिजापूर तालुका SDO साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि या ठिकाणी उपस्थित सगळे भिक्खू संघ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंग्स, महिला आघाडी, युवक आघाडी, भारतीय बौद्ध सभा आणि सर्व बौद्ध उपासिका आणि उपासक या सर्वांनी आम्ही मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने SDO साहेबांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिले की जे बौद्धगयाचं महाबोधी महाविहार आहे ते या बौद्ध बांधवांच्या ताब्यात आलं पाहिजे। कारण की जसं आपण पाहिलं, जे मुस्लिम समाज आहे त्यांच्या समाजावर मस्जिदीवर तेच राहतात, त्यांचाच अधिकार असते आणि हिंदू धर्माचे जे काही मंदिर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू धर्माचा ताबा आहे। तसं आमचा बौद्धांचं जे एक असं म्हणणं आहे की या सरकारने जे आमच्या बौद्धाचं जे बौद्धगयामधील जे बौद्ध महाबोधी बौद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं। जर समजा शासनाने आमच्या निवेदनाची दखल घेण्यात यावी, निवेदनाची दखल जर घेतली नाही, याहीपेक्षा आम्ही मोठं आंदोलन असं बुद्धगयापर्यंत घेऊ, एवढेच बोलते। जय भीम, नमो बुद्धाय। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। धुले 11 फरवरी 2025 कलेक्टर जितेंद्र पापलकर ने महिला सशक्तिकरण के लिए सरकार की विभिन्न योजनाओं के लाभ उठाने की अपील की। ये बयान जिला महिला एवं बाल विकास विभाग के सहयोग से आयोजित विश्व महिला दिवस और बेटी बचाओ बेटी पढ़ाओ दशक समापन समारोह में दिया गया, जो कि श्री संस्कार मतिमंद बालिका गृह धुले में आयोजित हुआ था।
कार्यक्रम में जिला विधिक सेवा प्राधिकरण के सचिव न्यायाधीश संदीप स्वामी, जिला कार्यक्रम अधिकारी अजय फडोल और अन्य गणमान्य व्यक्तियों ने शिरकत की। कलेक्टर पापलकर ने यमुनाई शैक्षिक संस्थान के काम की सराहना करते हुए महिलाओं को सरकारी योजनाओं का लाभ उठाकर अपने कौशल को बढ़ाने की सलाह दी ताकि वे समाज में सकारात्मक बदलाव ला सकें। न्यायाधीश स्वामी ने महिला दिवस को केवल एक दिन तक सीमित न करने की बात की और समाज में महिला सुरक्षा बढ़ाने की आवश्यकता पर जोर दिया। कार्यक्रम के दौरान महिलाओं को शॉल, फल और पौधों से सम्मानित किया गया और विभिन्न संस्थाओं द्वारा महिलाओं की योजनाओं के बारे में जानकारी दी गई। कलेक्टर ने संस्थान का निरीक्षण भी किया और वहां उपलब्ध सुविधाओं का जायजा लिया। म्हणून जरी दिलात तरी खूप झालं। त्याच्यामुळे आज काळाची गरज आहे की महिला सक्षमीकरण कधीपासून चालू आहे आणि अजून आपण सक्षमीकरणच करतोय। शासनाच्या स्तरावरून तरी कित्येक योजना येत आहेत, कित्येक कायदे आणले जात आहेत, तरी पण महिला सक्षमीकरण म्हणून दरवर्षी कार्यक्रम येतो। खरं तर ही अभिमानाची नाही, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि ही सक्षमीकरण शासन कितीही वर्ष करू द्या कमीच पडणार आहे, जोपर्यंत समाज म्हणून, आई म्हणून जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही की मला बदल घडवायचा आहे माझ्या मुलीचं। तुम्ही फक्त तुमच्या मुलीचं किंवा तुमच्या मुलाचाच विचार करा, समाजाचा नका करू। तुम्ही जर तुमच्या मुलाला जर चांगलं शिकवलं, त्याला स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवलं तर कधीही वेळ येणार नाही। तुमच्यावर जी वेळ आली ते तुमच्या मुलाबाळांवर वेळ येणार नाही। त्यामुळे शिकवा, बालविवाह तर बिलकुल करू नका, कारण बालविवाहाचे दुष्परिणाम खूप वाईट आहेत। दशकपूर्ती सोहळा समारंभाच्या या सांगताच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी आवर्जायला मी पहिल्यांदा इथे संस्कार मतिमंद मुलींचं बालगृह आहे ते बघून मी खूप भारावून गेलो। खूप मला बरं वाटलं आणि खूप आनंद झाला की अशाही परिस्थितीत अशा चांगल्या पद्धतीने या मुलींची देखभाल धुळ्यासारख्या ठिकाणी होतीये। मला तर वाटते की याची जी काही क्वालिटी आणि याचं जे काही स्टँडर्ड आहे ते मुंबई, पुण्यासारख्या असलेल्या एखाद्या महिला बालगृहाच्यासाठी त्यालासुद्धा कॉम्पीट करेल अशा पद्धतीनं या बालगृहाची या ठिकाणची जी काही रचना आहे ती रचना केलेली आहे आणि म्हणून त्यासाठी पहिल्यांदा मी या संस्कार मतिमंद मुलीच्या बालगृहाच्या अध्यक्षा, त्या आता हॉस्पिटलला ॲडमिट आहे असं मला समजलं, मंगलाताई वाघ, त्यांचे मिस्टर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या या शाळेच्या मधल्या असलेले सगळे सचिव, त्यांचे सगळे पदाधिकारी, या सर्व शिक्षिका, त्यांचे केअरटेकर आणि त्या मुली, या सर्वांना मी पहिल्यांदा मनापासून 10 वर्षापूर्वी जन्मदराच्या दृष्टिकोनातून बेटी बचाव बेटी पढाओ हा उपक्रम सुरू केला आणि ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सबंध भारतामध्ये आज 10 वर्षामध्ये महिलांचा जन्मदर वाढलेला आहे। त्या अनुषंगाने मुलींच्या जन्माच्या अनुषंगाने मुलींच्या जन्माचं स्वागत करणे, PCPNDT ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करणे, मुलींना मोफत शिक्षण देणे, मुलींच्या दृष्टिकोनातून अंगणवाडीमध्ये तिचं स्वागत करून पोषण आहार व किशोरवयीन मुलींच्या दृष्टिकोनातून मदत करणे, यासाठी आपल्या डिपार्टमेंटचे जे विभाग जे जिल्हा प्रशासनाच्या अनुषंगाने अध्यक्ष जिल्हाधिकारी सो यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले। या अनुषंगाने त्यांनी 22 जानेवारीपूर्वी 18 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन अगोदर सगळ्या विभागाच्या प्रमुखांना VC घेऊन त्यांनी सगळ्या विभागांना सक्रिय केलं आणि या अनुषंगाने आपण काम करत असताना विभागातील आरोग्य विभाग, न्याय विभाग, त्याचबरोबर शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क, समाज कल्याण अशा विविध विभागांच्या एकत्र कंपाइल करून प्रत्येक विभागाला जबाबदारी देऊन। महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। होली का त्योहार खानदेश के साथ साथ कोकण में भी मनाया जाता है। होली और रंग पंचमी मनाने के लिए प्रत्येक मंडल में होली रंग पंचमी की तैयारी पूरी होने वाली है। होली के दूसरे दिन मनाए जाने वाले त्योहार को रंग पंचमी कहा जाता है। ऊपर पानी के भंडारण के लिए ड्रम, केतली, टैंकर जैसी कई वस्तुओं की सजावट शहर के हलकों में देखी जा सकती है और धुले शहर के लोग बड़ी संख्या में इसका आनंद लेते हैं। धुले शहर के कई युवा श्रमिक वर्ग भले ही वे अपनी नौकरी के लिए गांव से बाहर हों, फिर भी धुले शहर की होली और रंग पंचमी त्योहार मनाने आते हैं। लेकिन खानदेश में कुछ महिलाओं के लिए होली और रंग पंचमी खेलना मजेदार होता है। खानदेश में होली का त्योहार मनाते समय विशेषकर युवा लोग डोलची का प्रयोग करते हैं।
इस डोलची का आनंद लेने के लिए युवा पुरुष, महिलाएं और यहाँ तक कि बूढ़े लोग जो व्यवसाय के लिए शहर से बाहर हैं, होली खेलने के लिए 2 दिनों के लिए धुले शहर में रुकते हैं। और कई वर्षों का इतिहास है कि रंग पंचमी खेलने वाले युवाओं के शरीर पर पानी छिड़कने के लिए डोलची का उपयोग किया जाता है। होली का त्यौहार शुरू होते ही इस बाजार की दुकानों में होली के त्यौहार के अवसर पर डोलची बनाने की होड़ लग जाती है। वहीं आपको बता दें कि खानदेश में होली मनाते युवाओं का ध्यान रंग के साथ साथ डोल खरीदने पर भी अधिक रहता है। पैट्रियन के कारीगर विभिन्न आकारों की आकर्षक डोलचियां बनाते हैं। विशेषकर पूरे महाराष्ट्र में डोलचियां केवल खानदेश में ही बनाई जाती हैं। इस वर्ष डोलची व्यवसायियों पर भी महंगाई की मार पड़ी है। हालांकि व्यापारियों का कहना है कि महंगाई के कारण डोलची की कीमत कुछ हद तक बढ़ी भी है, लेकिन युवा लोग उत्सुकता से डोलची की मांग कर रहे हैं। रंगपंचमीनिमित्त काय तारीख? माझं नाव निशांत सुरेश नागरे। आता धुळे शहरामध्ये 13 तारखेला येत्या 13 तारखेला होळी जवळ येते। त्या होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी जी धुलीवंदन येते, या 2 दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ही जे वस्तू आहे याला डोलची म्हणतात। या डोलचीच्या साहाय्याने इथं धुळे शहरामध्ये खानदेशात आगळी वेगळी होळी खेळल्या जाते। याच्याने सबके मारले जातात पाण्याचे आणि त्याचा आनंद सर्व धुळेकर जनता ही घेत राहते। आणि आता धुळे शहरामध्ये ही तरुणांमध्ये एवढं प्रमाण वाढून गेलेलं आहे डोलचीचं, 10-15 हजार डोलच्या विकल्या जातात धुळे शहरामध्ये। आता ही जी डोलची आहे हिच्या पत्र्याचे भाव वाढल्यामुळे 10-20 रुपये थोडेसे जास्ती वाढलेले आणि सर्व दुकानांमध्ये पण आता उपलब्ध डोलची झालेली। कैलाश पाटणी, नवरत्न जनरल स्टोर्स, गली नंबर 4, महाराष्ट्र बँकेच्या समोर। या वर्षी माझ्याजवळ हर्बल कलर फायबरच्या लहान पोरांच्या हिशोबाने बनवलेल्या डोलच्या, ज्या की कोणाला इजा पोचत नाही, लागत नाही। टँक्सचे प्रकार, नॅचरल कलरचे प्रकार, भरपूर नवीन केसांच्या व्हरायटी, मलिंगा केस, अजून अन्य 100 प्रकारचे केसांच्या व्हरायटी आहे। चेहऱ्याचे मास्क आहेत, हँड ग्लोव्ज आहेत। होळीच्या याच्याने जेही नवीन प्रकार, खूप बरेच नवीन प्रकारच्या वस्तू आलेल्या आहेत। 5-10 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत एक वस्तू आहे। आहे ना, लहान पोरांचे टँक्स आहेत, नवीन सगळे प्रकारचे केस आलेले आहेत, विक्स आलेले आहेत, त्यांना भरपूर। महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। 2 दिन पहले मंत्री गणेश नायक इन्होंने कल्याण ग्रामीण के 14 गांव को नवी मुंबई महानगर पालिका में नहीं होना चाहिए ऐसी मांग की थी। इस विषय पर आज मन से पूर्व विधायक प्रमोद उर्फ राजू पाटिल ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर ठाणे जिले के पालक मंत्री एवं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे और स्थानिक सांसद श्रीकांत शिंदे पर निशाना साधते हुए कहा कि घटिया राजनीति न करते हुए इस 14 गांव को निधि दिए जाने की मांग की है। नाही, खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा ही लक्षवेधी मी टाकली की 14 गाव नवी मुंबईत घ्या, त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलेला किंवा मागणी केलेली, त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत। तेव्हा जे अभिजित बांगर साहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे, त्यांनी सांगितलं होतं की इथे 5900 कोटीच्या आसपास याला खर्च करावा लागेल, गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 591 कोटी द्यावे लागतील आणि काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील। आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे। त्याची मागणी काही वेगळी नाही आहे, परंतु ती जे त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती। आपण एक पाहिलं पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं, हे बजेट नंतर आलं आहे। मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे। ते दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी निधी द्यायला पाहिजे। मला सततचा पाठपुरावा चालू होता, समिती आमची सोबत होती, ती पण पाठपुरावा करत होती, परंतु हा कुठेतरी मुद्दामून रेंगाळण्याचा विषय आहे का की हे गाव आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का? मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे। त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की इलेक्शन पुरतं आम्ही बाप पुढे ढकलून दिली, नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो। तर नक्की ठरलेलं काय यांच्यात?
की इलेक्शनपुरती ही गावं हो बोलायचं आणि नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का? तर आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वाऱ्यावर ही गावं सोडून द्यायची आहेत का आमची? माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित या 14 गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा. जो आडिवली बुतवली रस्ता आहे तो MMRD तर्फे त्यांनी टनेल घोषणा करावी की इथे टनेल करण्यात येईल, जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल. मग नाईक साहेब कशाला बोलतील? आज तुम्ही बघाल इथे जे गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत. सरकारी जमिनींवर मी माझे अनेक पत्र दिलेली आहेत की हे गोडाऊन्स काढा. सरकारी होमगार्डच्या जागेवर 6-7 एकरच्या जागेवर गोडाऊन्स बनलेले आहेत. कुठेतरी यांचा वरदहस्त दिसतो आहे आणि अजूनही यांची काय भूक भागलेली दिसत नाही, म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशयात जागा आहे. नाही, माझं सांगणं आहे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत. त्यांची भावना तीच आहे की 20 वर्ष त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत. त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे. यांच्यासारखं नाही की ओरबडून घेऊन जायचे. त्या पोटतिडकीने त्या पायी ते बोलत आहेत. त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या. मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।